So hello students, let's start our today's lecture. Now lecture start करत असताना पहिलाच क्वेश्चन इथं आलेला आहे. There is a question that sir Fermi and Femto is same. Fermi आणि Femto सेम नाहीये, लक्षात घ्या. फर्मी हे युनिट आहे, फेमटो हे प्रेफिक्स आहे. हा त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. फर्मी मीन्स 10⁻⁻15 मीटर अँड फेमटो मीन्स ओनली 10⁻⁻15. म्हणजे व्हॅल्यू जर बघितली तर सेम येईल. व्हॅल्यू विल बी सेम बट दे आर नॉट सेम. कारण फर्मी हे युनिट आहे. 10⁻⁻15 मीटरला फर्मी म्हणायचं आणि फेमटो म्हणजे 10⁻⁻15. ते एक प्रेफिक्स आहे. प्रेफिक्सेस आपण कुणालाही वापरू शकतो ना. मास मेजरमेंटला वापरू शकतो, लेंथ मेजरमेंटला वापरू शकतो, टाइम मेजरमेंटला वापरू शकतो, किंवा एखादी फिजिकल क्वांटिटी जी आहे ती कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला फेमटो वापरू शकतो. परंतु फर्मी फक्त डिस्टन्सलाच वापरू शकतो. फर्मी फक्त लेंथला वापरू शकतो. हा त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. So Fermi is only used for distance measurement 10⁻⁻15 meter. Femto can be used for all physical quantities, mass, time वगैरे वगैरे जे काय असेल ते, because it is a prefix. तर आपण लास्ट टाइम काय करत होतो, प्रॅक्टिकल युनिट्स बघत होतो. तर सगळ्यात छोटं युनिट जे आहे दॅट इज 1 फर्मी. 1 फर्मी इज 10⁻⁻15 मीटर आणि ती असते न्यूक्लियसची साईज. त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं युनिट आहे दॅट इज एक्सरे युनिट अँड दॅट इज 10⁻13 मीटर. आणि हे काय असतं, वेवलेंथ ऑफ एक्सरेज असतं. त्याच्यापेक्षा आणखी थोडंसं मोठं युनिट दॅट इज 1 अँगस्ट्रॉम. 1 अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर असतं आणि ती असते ऍटमची साईज. एका ऍटमची साईज साधारणपणे 1 अँगस्ट्रॉमच्या आसपास असते. त्याच्यापेक्षा मोठं युनिट जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसमध्ये वापरलं जातं, इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं, दॅट इज मायक्रॉन. आणि मायक्रॉन म्हणजे 10⁻6 मीटर. आता पुन्हा एकदा मायक्रो इज अ डिफरंट अँड मायक्रॉन इज अ डिफरंट. मायक्रो हे प्रेफिक्स आहे आणि मायक्रॉन हे युनिट आहे, हे लक्षात घ्या. मायक्रॉन जे आहे ते लेंथ मेजरमेंटसाठी वापरणार आणि मायक्रो जे आहे ते 10⁻6 आपण कुणालाही वापरू शकतो. मायक्रोमीटर, मायक्रो वॅट, मायक्रो जूल. ओके, या पद्धतीनं. सिमिलरली त्याच्यापेक्षा मोठं युनिट जे आहे ते मीटर आहे, जे SI सिस्टमचं युनिट आहे. आणि मीटरपेक्षाही मोठं युनिट आहे किलोमीटर. किलोमीटर, 1 किलोमीटर इज 10⁻3 मीटर. किलोमीटर हे युनिट आपण बेसिकली कशासाठी वापरतो, टू मेजर डिस्टन्स बिटवीन 2 प्लेसेस ऑन द अर्थ. डिस्टन्स बिटवीन प्लेसेस ऑन द अर्थ. आता अर्थवरच्या डिस्टन्स पेक्षा मोठं युनिट म्हणजे प्लॅनेटरी सिस्टम मधलं डिस्टन्स मेजर करायचं आहे. म्हणजे सन पासून डिफरंट प्लॅनेटचं डिस्टन्स मेजर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट नावाचं युनिट वापरतो. त्याला AU असं म्हटलं जातं, शॉर्ट मध्ये AU. ओके, तर AU म्हणजे ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. काही वेळेला काही लोकांचं कन्फ्युजन असतं याच्यामध्ये. AU म्हणजे अँगस्ट्रॉम युनिट का, असं पण काही स्टुडंट सांगू शकतात. तर ते चुकीचं आहे, लक्षात घ्या. AU म्हणजे अँगस्ट्रॉमचा काय संबंध नाही तिथं, ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट, हे लक्षात घ्या. आणि ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय असतं, सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स. आणि ते ऍव्हरेज डिस्टन्स. ऍव्हरेज डिस्टन्स असा वर्ड इथं का वापरला आहे, कारण सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स थोडंफार कमी जास्त होत असतं. ओके, सो ऍव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ त्याला ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणतो. आणि 1 AU ची व्हॅल्यू असते 1.49 इंटू 10⁻11 मीटर. आता 1 AU पेक्षाही एक मोठं युनिट आहे ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट पेक्षा, दॅट इज 1 लाईट इयर. हे आता बघा व्यवस्थित, 1 लाईट इयर. बघा, 1 लाईट इयर हे कशाचं युनिट आहे. अनेक वेळा MCQ विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिट फॉर डिस्टन्स मेजरमेंट. तर त्याच्यामध्ये लाईट इयर काही वेळेला LY न याला डिनोट केलं जातं. 1 LY असं युनिट डिनोट केलं जातं, LY, लाईट इयर. तर लाईट इयर हे डिस्टन्स मेजरमेंटचं युनिट आहे, लक्षात घ्या. लाईट इयर हे काय आहे, डिस्टन्स मेजरमेंटचं युनिट आहे. आणि हे जे युनिट आहे ते कशासाठी वापरतो, प्लॅनेटच्या बाहेरचं डिस्टन्स मेजर करायचं आहे, स्पेस मधलं डिस्टन्स मेजर करायचं आहे. स्पेस मधलं, एका प्लॅनेटरी सिस्टीम पासून दुसऱ्या प्लॅनेटरी सिस्टीम मध्ये, एका स्टार पासून दुसऱ्या स्टार पर्यंतचं डिस्टन्स, हे खूप मोठे मोठे डिस्टन्स जे असतात ना, ते लाईट इयर मध्ये मेजर करतात. ओके, तर लाईट इयर म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. लाईटच्या स्पीडनं आपण जर गेलो तर एका वर्षामध्ये जेवढा आपण डिस्टन्स ट्रॅव्हल करणार ना, त्याला लाईट इयर म्हणायचं. ओके,
सो 1 लाईट इयर म्हणजे काय असतं थोडक्यात, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर, त्याला लाईट इयर म्हणायचं. लाईटच्या स्पीडनं आपण पळायला लागलो तर एका वर्षामध्ये आपण जेवढं डिस्टन्स कव्हर करणार त्याला 1 लाईट इयर म्हणायचं. लक्षात घ्या. मग आता हे डिस्टन्स काढायचं झालं तर कसं येणार बघा. तर तुम्हाला माहिती आहे की डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं, स्पीड इंटू टाइम असतं. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम असतं. किती स्पीडनं जाणार आपण, लाईटच्या स्पीडनं जाणार. लाईटचं स्पीड असतं 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. प्रत्येक सेकंदला 3 × 10⁸ मीटर ट्रॅव्हल करतं. एका सेकंदामध्ये लाईट किती ट्रॅव्हल करते, 3 लाख किलोमीटर. 3 लाख किलोमीटर. ओके, कारण 3 × 10⁵ येणार किलोमीटरमध्ये. किलोमीटरमध्ये किती येणार, 3 × 10⁵. म्हणजे प्रत्येक सेकंदाला, एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते. आणि एका सेकंदाला झालं हे टाइम किती, एका वर्षामध्ये ना. लाईटच्या स्पीडनं जायचं आहे 1 वर्ष. एका वर्षाचा टाइम किती येणार बघा. एका दिवसाचा टाइम असतो 86,400 सेकंद, 86,400 सेकंद. एका दिवसाचा सेकंद मधला टाइम इंटू किती होणार याला परत 365. एवढं डिस्टन्स जे आहे ते काय करणार आहे, 1 लाईट इयर मध्ये एवढं मीटर डिस्टन्स आपण ट्रॅव्हल करणार. आणि याची व्हॅल्यू किती येते बघा, 9.46 × 10⁻15 मीटर येते. दॅट इज 1 लाईट इयर. 9.46 × 10⁻15 मीटर. हा नंबर थोडासा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. 1 लाईट इयर म्हणजे 9.46 × 10⁻15 मीटर. ओके, एका वर्षामध्ये लाईटनं ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे त्याला लाईट इयर म्हणायचं. लाईट इयर हे डिस्टन्स मेजरमेंटचं युनिट आहे. बघा, हे टेक्स्टबुक मध्ये कुठे तुम्हाला दिलेलं नाहीत, पण हे सगळे युनिट माहिती असणं आवश्यक आहे. फर्मी, एक्सरे युनिट, अँगस्ट्रॉम, मायक्रॉम, किलोमीटर, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट अँड लाईट इयर. आता लाईट इयर पेक्षाही आणखी एक मोठं युनिट आहे. त्याला काय म्हटलं जातं, 1 पार्सेक असं म्हटलं जातं. पार्सेक. बघा, हे शेवटचं युनिट आहे. सगळ्यात मोठं डिस्टन्स मेजरमेंटचं सगळ्यात मोठं युनिट पार्सेक. So this is the largest unit of the distance measurement, that is 1 parsec. आता 1 parsec ऍक्च्युली याचा लॉंग फॉर्म काय बघा, PAR आणि SCC असे 2 वर्डचं कॉम्बिनेशन करून हा वर्ड तयार केलेला आहे. त्याला 1 पॅरालॅक्टिक सेकंड असं म्हटलं जातं. लॉंग फॉर्म याचा असा आहे, पॅरालॅक्टिक सेकंड. त्याला शॉर्ट मध्ये पार्सेक असं म्हटलं जातं. आता 1 पार्सेक म्हणजे नेमकं डिस्टन्स किती असतं हे बघा. सपोज हिअर देर इज अ सन अँड हिअर देर इज अ अर्थ. सन आणि अर्थ, ठीक आहे. सन आणि अर्थ. सन आणि अर्थ मध्ये किती डिस्टन्स असतं रे, मी सांगितलंय तुम्हाला. सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स किती असतं, किती असतं शॉर्ट मध्ये त्याला काय म्हणतो आपण, 1 AU म्हणतो ना, ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. सन आणि अर्थ मध्ये डिस्टन्स किती असतं, 1 AU. लगेच सांगता आलं पाहिजे तुम्हाला. 1 AU सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स. आता सन आणि अर्थ मधल्या डिस्टन्सचा आर्क लेंथ घ्यायचा. आर्क लेंथ, ठीक आहे. आणि 1 सेकंड अँगल होईल. 1 सेकंड अँगल म्हणजे माहिती आहे ना, हे बघा, एका डिग्रीचे 60 पार्ट केले. आता अँगल मेजरमेंट जे आहे, अँगल मेजरमेंटचं दुसरं युनिट काय आहे, डिग्री, मिनिट आणि सेकंद आहे. डिग्री हे युनिट माहिती आहे तुम्हाला अँगल मेजरमेंटचं. एका डिग्रीचे 60 पार्ट केले की 1 मिनिट अँगल. जसं टाइमचं असतं ना, तसं अँगल मेजरमेंटचं देखील मिनिट आणि सेकंद हे युनिट्स आहेत अँगल मेजरमेंटला. तर एका डिग्रीचे 60 पार्ट केले की 1 मिनिट अँगल म्हणायचं. आणि त्याचे परत 60 पार्ट केले की त्याला काय म्हणायचं, 1 सेकंड अँगल. लक्षात येत आहे.
म्हणजे 1/3600 पार्ट, 1600 1 divided by 3600 part of a degree, त्याला काय म्हणायचं, 1 सेकंद असं म्हणायचं, 1 सेकंद अँगल. ठीक आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण एक काय केलेलं आहे, आर्क काढलेला आहे, आर्क. त्या आर्कची लेंथ किती आहे, 1 AU आहे. आणि या आर्कनं काय केलं पाहिजे, 1 सेकंदचा अँगल तयार केला पाहिजे. किती, 1 सेकंदचा अँगल तयार केला पाहिजे. 1 सेकंदचा अँगल करण्यासाठी आपल्याला खूप दूरवर जावं लागेल. आणि ते जे डिस्टन्स आहे ना, या डिस्टन्सला काय म्हणायचं, 1 पार्सेक असं म्हणायचं, 1 पार्सेक. त्याच्यासाठी आपल्याला खूप दूर अंतरावर जावं लागेल. म्हणजे सन पासून, थोडक्यात बघा, सन पासून एक रे पाठवायचा, अर्थ पासून एक रे पाठवायचा. 1 पार्सेकची एक्झॅक्ट कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. सन आणि अर्थ वरून 2 रेज पाठवायचे आणि त्या 2 रेज मध्ये अँगल किती असला पाहिजे, 1 डिग्रीचा अँगल. आता 1 डिग्री अँगल म्हणजे जवळपास ते एकमेकाला पॅरलच असणार आहेत. कारण बघा, 1 डिग्री म्हणजे तुम्ही जर कोन मापक घेतला, तुमच्याकडे जो अँगल प्रोटेक्टर आहे कोन मापक, त्याच्यामध्ये 1 डिग्री अँगल किती आहे बघा, त्याचे 3600 पार्ट करा, म्हणजे किती अँगल होईल बघा. ठीक आहे, म्हणजे एवढा छोटा अँगल असणार आहे. तर 2 रेज आपल्याला पाठवायचे आहेत, एक अर्थ वरून आणि दुसरा सन वरून, असे 2 रेज पाठवायचे. त्यांच्यामध्ये अँगल किती असला पाहिजे, त्या 2 रेज मध्ये 1 सेकंदचा अँगल असला पाहिजे. म्हणजे जवळपास ते 2 रेज पॅरलल एकमेकाला असतील. आणि ते रेज जिथं जाऊन मीट होणार ना, ज्या ठिकाणी जाऊन मीट होणार, तो पॉइंट म्हणजे आपल्यापासून वर 1 पार्सेक डिस्टन्स वरचा पॉइंट असणार, अशी ती कन्सेप्ट आहे. ओके. म्हणजे सन पासून, सनच्या सरफेसवरून एक रे पाठवायच्या, अर्थच्या सरफेस पासून एक रे पाठवायच्या, दोघांच्या मध्ये अँगल असला पाहिजे 1 सेकंद. आणि हे 2 रे जिथं जाऊन मीट होणार ना, ज्या ठिकाणी, ज्या पॉइंटला जाऊन मीट होणार, तो पॉइंट आपल्यापासून 1 पार्सेक एवढ्या डिस्टन्सवर असेल, अशी ही पॅरालॅक्टिक सेकंडची कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे 1 पार्सेक हे डिस्टन्स कसं काढायचं, नेमकं कसं काढता येईल, तर आपल्याला माहिती आहे की अँगल इन रेडियनचा फॉर्म्युला बघितलाय ना. अँगल इन रेडियन म्हणजे काय असतं, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस असतं, माहिती आहे ना, हे आपण बघितलंय, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आता 1 पार्सेक म्हणजे याच्यामधली कुठली गोष्ट येणार सांगा, थीटा येणार, आर्क लेंथ येणार का रेडियस येणार. 1 पार्सेक म्हणजे इथं व्हॅल्यू फक्त आपल्याला रिप्लेस करायचे. बोला. थीटा तर आपला माहित आहे की थीटा किती येणार, 1 सेकंद येणार ना, परंतु तो रॅडियन मध्ये ठेवायला पाहिजे. 1 सेकंद म्हणजे डिग्री किती येणार, 1/3600 डिग्री येणार. 1 सेकंद म्हणजे 1/3600 डिग्री. आणि डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्व्हर्जन करायला, डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्व्हर्जन करायला π/180 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. π/180. ओके. आर्क लेंथ म्हणजे काय होणार, 1 AU होणार ना. 1 AU म्हणजे किती आहे, 1.49 इंटू 10 किती येणार, 11 येणार, 10⁻11. आणि तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने रेडियस म्हणजे काय येणार आहे, 1 पार्सेक येणार, 1 पार्सेक. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 1 पार्सेक या डिस्टन्सची व्हॅल्यू येते, 1 पार्सेक इज कमिंग टू बी 3.1 इंटू 10⁻16 मीटर. 3.1 इंटू 10⁻16 मीटर. तर साधारणपणे हे 3.26 लाईट इयर येतं, 3.26 LY लाईट इयर. सो दिस इज द लार्जेस्ट युनिट ऑफ द डिस्टन्स मेजरमेंट. लक्षात आलं. तर हे बघा, हे डिस्टन्सचं इन्क्रीजिंग ऑर्डर जे आहे ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, बरोबर. सगळ्यात छोटं फर्मी, त्याच्यानंतर अँगस्ट्रॉम, त्याच्यानंतर मायक्रॉन, मायक्रॉन नंतर मीटर, मीटर नंतर त्याच्यापेक्षा मोठं किलोमीटर, किलोमीटर पेक्षा मोठं ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट, ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट पेक्षा मोठं लाईट इयर, आणि लाईट इयर पेक्षा सगळ्यात मोठं डिस्टन्स मेजरमेंटचं जे युनिट आहे ते आहे पार्सेक. ओके. आणि 1 पार्सेक म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3.26 लाईट इयर असतं. आणि पार्सेक हे डिस्टन्स आपण गॅलेक्सीज मधलं, 2 गॅलेक्सी मध्ये किती डिस्टन्स आहे ते जनरली पार्सेकच्या स्वरूपात सांगतो आपण. ओके. पार्सेक. एनी डाऊट इन दिस केस.
पार्सेक पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. पार्सेक म्हणजे किती डिस्टन्स. तर पार्सेकची कन्सेप्ट अशी आहे की सन पासून एक रे पाठवायचा, अर्थ पासून एक रे पाठवायचा आणि दोन्ही रेज मध्ये अँगल किती ठेवायचा, 1 सेकंडचा अँगल ठेवायचा. म्हणजे असे दोन्ही रेज थोडेसे एकमेकाला तिरके असणार. ओके, तर त्यांच्यामध्ये अँगल किती ठेवायचा, 1 सेकंडचा अँगल ठेवायचा आणि ते 1 सेकंडचा अँगल ठेवल्यानंतर ते रेज जिथं जाऊन मीट होणार तो जो पॉइंट असणार ना, तो आपल्यापासून 1 पार्सेक डिस्टन्सवर असणार. अशी साधी सोपी कन्सेप्ट आहे पार्सेकची. ओके, दोन रेज पाठवायचे आहेत, त्या दोन रेज मध्ये डिस्टन्स किती असलं पाहिजे, 1 AU. 1 AU 1 AU म्हणजे एक सन पासून निघालेला असेल तर दुसरा अर्थ पासून रे निघणार. आणि ते दोन रेज जे आहेत त्यांच्यामध्ये अँगल किती असला पाहिजे, 1 सेकंडचा अँगल असला पाहिजे. आणि 1 सेकंडचा अँगल ठेवल्यानंतर ते रेज कुठेतरी जाऊन शेवटी फायनली मीट होणार आहेत. कारण पॅरलल रे असेल तर इन्फिनिटीला मीट होतात, त्यांच्यामध्ये थोडासा अँगल असेल तर काय होणार, ते कुठेतरी जाऊन मीट होणार शेवटी. ते ज्या ठिकाणी जाऊन मीट होतात ना, तो पॉइंट आपल्यापासून ज्या डिस्टन्सला असेल, अर्थ पासून ज्या डिस्टन्सला असेल, त्या पॉइंटला 1 पार्सेक असं म्हणायचं. आणि 1 पार्सेक हे डिस्टन्स किती असतं, 3.1 × 10⁻16 मीटर असतं. 10⁻16 मीटर, दॅट इज 3.26 लाईट इयर असतं. तर हे सगळे झाले आपले डिस्टन्स मेजरमेंटचे युनिट्स. नेक्स्ट आपण बघणार आहे, जसे आपण डिस्टन्स मेजरमेंटचे युनिट बघितले तसे मास मेजरमेंटचे युनिट्स थोडेसे बघूया. किलोग्राम तर SI युनिट मधलं युनिट आहे किलोग्राम. आता बघणार आहे आपण मास मेजरमेंटचे डिफरंट युनिट्स. सो डिफरंट युनिट्स ऑफ मास मेजरमेंट मध्ये फर्स्ट युनिट येतं, दॅट इज फर्स्ट युनिट इज CSU, दॅट इज चंद्रशेखर युनिट. 1 चंद्रशेखर युनिट, त्याला 1 CSU असं म्हटलं जातं. 1 चंद्रशेखर युनिट, CSU. 1 पार्सेक इज इक्वल टू 3.26 लाईट इयर. सांगितलं की 1 पार्सेक म्हणजे 3.26 लाईट इयर. बघा, 1 चंद्रशेखर युनिट, 1 CSU हे मास मेजरमेंटचं युनिट आहे. आणि 1 CSU म्हणजे असतं 1.4 टाइम्स मास ऑफ द सन. 1.4 टाइम्स मास ऑफ द सन. सनचं जे काय मास आहे त्याचं 1.4 टाइम्स मास, त्याला 1 CSU असं म्हटलं जातं. आणि त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू येते 2.8 × 10⁻30 किलोग्राम. 2.8 × 10⁻30 kilogram. So this is the largest unit for the mass measurement. Second unit of the mass measurement is metric ton. हे तुम्हाला माहितीच असेल, मेट्रिक टन. तर 1 मेट्रिक टन म्हणजे काय असतं, दॅट इज 1000 किलोग्राम. 1 टन बरोबर आहे ना, 1000 किलोचं असतं. 1 metric ton is equal to 1000 kilogram. After that, क्विंटल. क्विंटल देखील युनिट माहिती आहे तुम्हाला. 1 क्विंटल that is equal to 100 kilogram. क्विंटल इज 100 किलोग्राम. त्याच्यानंतर 1 स्लज. 1 स्लज, स्लज हे देखील काही वेळेला मास मेजरमेंटचं युनिट वापरलं जातं. तर 1 स्लज इज इक्वल टू 14.59 किलोग्राम. 14.59 किलोग्राम, दॅट इज 1 स्लज. आणि न्यूक्लिअर फिजिक्समध्ये, ॲटॉमिक किंवा न्यूक्लिअर फिजिक्समध्ये मास मेजरमेंटचं सगळ्यात छोटं युनिट आहे. तर मास मेजरमेंटचं सगळ्यात छोटं युनिट काय माहिती आहे, दॅट इज 1 U, किंवा त्याला ॲटॉमिक मास युनिट असं म्हटलं जातं. 1 ॲटॉमिक मास युनिट. 1 ॲटॉमिक मास युनिट किंवा त्याला 1 AMU म्हटलं जातं, किंवा शॉर्ट मध्ये त्याला 1 EU म्हटलं जातं. 1 AMU, in short it is called as 1 U. वन यू, स्मॉल यू काढायचा आहे, लक्षात घ्या.
ॲटॉमिक मास युनिट. आता 1 AMU म्हणजे किती असतं तर 1/12 मास ऑफ 1/12 मास ऑफ कार्बन 12 ॲटम. म्हणजे कार्बन जो ॲटम आहे त्याचं 1/12 मास, कार्बन ॲटम जो आहे त्याचं 1/12 मास म्हणजे काय असतं 1 AMU असतं. आणि हे जे मास आहे ते किती आहे 1.67 इंटू 10⁻⁻27. याची एक्झॅक्ट व्हॅल्यू येते 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. ओके. आता फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू काही पार्टिकलचे मास तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. काही पार्टिकलचे मास म्हणजे काय तर मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं हे माहिती पाहिजे. हे पाठ करूनच ठेवावं लागेल तुम्हाला. मास ऑफ इलेक्ट्रॉन असतं 9.1 इंटू 10⁻31 किलोग्राम मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ प्रोटॉन किती असतं तर मास ऑफ प्रोटॉन असतं 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. म्हणजे प्रोटॉनचं मास साधारणपणे 1 U असतं. प्रोटॉनचं मास जे आहे ना ते साधारणपणे 1 U असतं. 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. या दोन व्हॅल्यू तरी सध्या तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. तर हे झाले मास मेजरमेंटचे युनिट्स. युनिट्स ऑफ मास मेजरमेंट. म्हणजे SI युनिट काय आहे तर तुम्हाला माहिती आहे. SI युनिट काय आहे किलोग्राम. त्याच्या व्यतिरिक्त काही वेळेला हे युनिट वापरले जातात हे माहिती पाहिजे. तर CSU हे पहिलं युनिट आहे. हे लार्जेस्ट युनिट आहे मास मेजरमेंटचं. दॅट इज 1.4 टाइम्स मास ऑफ दी सन असतं. ओके. 2.8 इंटू 10⁻30 किलोग्राम. टन म्हणजे 1000 किलोग्राम. क्विंटल म्हणजे 100 kg. स्लज म्हणजे 14.59 किलोग्राम. आणि ॲटॉमिक फिजिक्स आणि न्यूक्लिअर फिजिक्समध्ये मोस्टली यूज होणारं युनिट किलोग्राम तिथं वापरलं जात नाही ॲटॉमिक फिजिक्समध्ये किंवा न्यूक्लिअर फिजिक्समध्ये. AMU युनिट वापरलं जातं. ॲटॉमिक मास युनिट. 1 U म्हणजे असतं कार्बन ॲटमचे आपण 12 पार्ट केले तर प्रत्येक पार्ट हा 1 U चा आहे असं म्हटलं जातं. कार्बन ॲटमच्या मासचे 12 पार्ट करायचे 12 पार्ट्स. ओके. सो 1/12 मास ऑफ कार्बन ॲटम. कार्बन C12 कारण कार्बनचे आयसोटोप पण आहेत म्हणून इथं C12 लिहिलेलं आहे. C12 C14 असे कार्बनचे काही आयसोटोप्स आहेत. तर C12 ॲटम जो आहे ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे असाच कार्बन ॲटम घ्यायचा आहे आणि त्याचेच 12 पार्ट करायचे. तर प्रत्येक पार्ट हा 1 AMU चा असणार आहे. इलेक्ट्रॉनचा मास असतं 9.1 इंटू 10⁻31 किलोग्राम आणि प्रोटॉनचं मास असतं 1.67 इंटू 10⁻27 किलोग्राम. सो प्रोटॉनचं मास साधारणपणे 1 U असतं, 1 AMU असतं. तर हे झाले युनिट्स ऑफ मास मेजरमेंट. तसं युनिट्स ऑफ टाइम मेजरमेंट देखील बघूया. मास मेजरमेंट मध्ये कोणाला काही डाऊट आहे का बोला. एनी डाऊट इन दिस केस. हा. आता युनिट्स ऑफ टाइम मेजरमेंट बघूया. आता टाइम मेजरमेंटचे युनिट काय तर त्याच्यामध्ये SI सिस्टम मधलं तर युनिट माहिती आहे तुम्हाला. SI सिस्टम मधलं युनिट काय टाइम मेजरमेंटला सेकंड आहे. ठीक आहे. आता दुसरं युनिट जे आहे ते इयर. इयर हे तर युनिट माहितच आहे तुम्हाला. इयर किंवा त्याला सोलर इयर असंही म्हटलं जातं. तर इयर म्हणजे काय इट इज द टाइम टेकन बाय अर्थ टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन राउंड दी सन. व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. ओके. याला सोलर इयर असंही म्हणू शकतो आपण. टाइम टेकन बाय अर्थ टू complete 1 revolution around sun. सन भोवती एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला जो टाइम लागतो त्याला काय म्हटलं जातं सोलर इयर असं म्हटलं जातं. 1 सोलर इयर डेज मध्ये सांगायचं झालं तर किती येणार तर 1 सोलर इयर जे आहे किती असतं माहित आहे
365.25 डेज असतं. 365.25 डेज म्हणजे एक्झॅक्टली 365 नाहीये, 365.25 डेज असतं. 365.25 हे का लक्षात येते? असं का होतंय? 0.25 4 वर्षांना काय काय होतंय माहिती आहे ना? एव्हरी 4 इयर, आफ्टर एव्हरी 4 इयर काहीतरी करावं लागतं ऍडजस्टमेंट करण्यासाठी. आपण 365 डेज घेतो आणि 4 वर्षानंतर एक दिवस वाढवतो. का वाढवतो? लीप इयर, माहित आहे ना? म्हणजे थोडक्यात ऍक्च्युली एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला 365.25 डेज लागतात. मग आता दरवर्षी जनरली कॅलेंडरमध्ये किती असतात? मात्र 365 डेज असतात. मग प्रत्येक वर्षी काय होणार? 0.25 डेजचा फरक पडणार ना. मग तो 4 वर्षानंतर काय करायचं? कॅलेंडरमध्ये ते बरोबर ऍडजस्ट करण्यासाठी एक दिवस वाढवायचा, म्हणजे बरोबर ते परत ऍडजस्ट होत आहे. त्याच्यासाठी लीप इयर येते, लक्षात घ्या. ओके, सो 365.25 हा सोलर इयर असतं. नेक्स्ट इज लुनार मंथ. लुनार मंथ म्हणजे माहित असेल, इट इज द टाइम टेकन बाय मून टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन राउंड द अर्थ. ओके, टाइम टेकन बाय मून to complete one revolution around अर्थ. अर्थ भोवती बरोबर एक रिव्होल्युशन कंप्लीट करायला मूनला लागणारा जो टाइम आहे त्याला काय म्हणतो? लुनार मंथ असं म्हणतो. आणि वन लुनार मंथ म्हणजे किती असतं माहित आहे? वन लुनार मंथ मध्ये म्हणजे असतं 27.3 डेज असतं. ओके, सो लुनार मंथ जो आहे ना, तो आपला ऍक्च्युअल कॅलेंडर मधला जो मंथ आहे त्याच्यापेक्षा काय असतो? थोडासा कमी असतो. कारण आपलं जनरली जे कॅलेंडर जर बघितलं तर ऑन एन ऍव्हरेज किती डेज असतात? 30 डेज असतात ऑन एन ऍव्हरेज. 30 to 31 डेज असतात प्रत्येक मंथ मध्ये. एका महिन्याला 30 असतं, दुसऱ्या महिन्याला 31, परत 30, 31. एक फक्त मंथ असतो की ज्याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 28 डेज असतात. आणि लुनार मंथ मात्र काय आहे? कमी आहे त्याच्यापेक्षा. आणि म्हणून अधिक मास नावाचा प्रकार माहिती आहे ना तुम्हाला? अधिक मास का असतो? अधिक मास का असतो माहिती आहे का? कारण लक्षात घ्या, आपलं मराठी जे कॅलेंडर आहे ना, मराठी कॅलेंडर, त्याच्यामध्ये महिने कुठले आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ वगैरे वगैरे मंथ आहेत. आणि ते सगळे जे मंथ आहेत ना, ते लुनार मंथ आहेत. म्हणजे चंद्राचं पृथ्वीवरती एक रिव्होल्युशन झालं पूर्ण की चैत्र संपला, अनेक रिव्होल्युशन झालं की वैशाख संपला, अनेक रिव्होल्युशन झालं की चैत्र, वैशाख, ज्येष्ठ. असे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ जे मराठी महिने आहेत ना, ते चंद्राच्या रिव्होल्युशन वर असतं. चंद्राचं एक रिव्होल्युशन, मूनचं एक रिव्होल्युशन झालं की एक मराठी महिना संपला असं म्हणतो. बरोबर. आता 12 रिव्होल्युशन मूनचे झाले म्हणजे ते बरोबर एक वर्ष झालेलं असणार का? अजून इंग्लिश कॅलेंडरला ते मॅच होणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार? प्रत्येक महिन्यामध्ये जो काय फरक पडतोय ना, काही दिवसाचा फरक पडणार, साधारणपणे 3 दिवसाचा प्रत्येक महिन्यामध्ये फरक पडणार. 3 दिवसाचा फरक पडणार ना. आणि त्याच्यामुळे काय होतं? ते इंग्लिश कॅलेंडरला बरोबर मॅच करण्यासाठी एक एक्स्ट्रा महिना काय करावा लागतो? मराठी कॅलेंडरमध्ये टाकावा लागतो. आणि त्याला काय म्हटलं जातं? अधिक मास असं म्हटलं जातं. अधिक मास. अधिक मासची कन्सेप्ट माहिती आहे ना? अधिक मास आता माझ्या मते हा गेला महिना काहीतरी मराठी अधिक मास होता एक्स्ट्रा. म्हणजे जसं इथं 365.25 हे ऍडजस्ट करण्यासाठी लीप इयर टाकतात, तसं मराठी महिने जे आहेत ना, ते इंग्लिश कॅलेंडरला मॅच करण्यासाठी, मराठी कॅलेंडर जे आहे ते इंग्लिश कॅलेंडरला मॅच करण्यासाठी काय केलं जातं? एक ठराविक दिवसानंतर अधिक महिना टाकला जातो. त्याच्यामध्ये अधिक महिना टाकला की बरोबर ते मॅच होतं, अदरवाईज मॅच होणार नाही. सो लुनार मंथ जे आहे ते लुनार मंथ नुसार मराठी कॅलेंडर असतं 27.3 डेज.
ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज सोलर डे, थर्ड. आता सोलर डे म्हणजे काय? टाइम टेकन बाय अर्थ टू कंप्लीट वन रोटेशन, ओके, अबाउट इट ऍक्सिस विथ रिस्पेक्ट टू सन, त्याला सोलर डे म्हणायचं. टाइम टेकन बाय अर्थ टू कंप्लीट वन रोटेशन. आता इथं वर्ड काय लिहिलंय बघा, रिव्हॉल्युशन लिहिलं नाही, रोटेशन अबाउट इट्स ओन ऍक्सिस, ओन ऍक्सिस विथ रिस्पेक्ट टू, WRT म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू सन. हे महत्वाचं आहे, लक्षात येत आहे. त्याला सोलर डे असं म्हणतो. सोलर डे म्हणजे अर्थला स्वतःभोवती एक रिव्होल्युशन पूर्ण करण्यासाठी, एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी जो टाइम लागणार आहे, एक रोटेशन पूर्ण करायला जो टाइम लागणार ना, त्याला सोलर डे असं म्हणतो. ठीक आहे. आणि सोलर डे जो आहे तो काय असतो? 24 आवर्सचा असतो. ओके, वन सोलर डे. आवर्स. अर्थला स्वतःभोवती एक रोटेशन कंप्लीट करायला जो वेळ लागणार ना, त्याला सोलर डे म्हणायचं. विथ रिस्पेक्ट टू सन हे महत्वाचं आहे, सोलर डे. नेक्स्ट आहे दॅट इज सिडेरियल डे. सिडेरियल डे ही कन्सेप्ट तुम्हाला कदाचित आता नवीन असेल, कारण हे इयर माहित आहे, लुनार मंथ माहित आहे, सोलर डे माहित आहे. सिडेरियल डे, सोलर डे प्रमाणे सिडेरियल डे देखील असतो. आता सिडेरियल डे म्हणजे काय बघा, टाइम टेकन बाय अर्थ, टाइम टेकन बाय अर्थ टू कंप्लीट वन रोटेशन about its own axis with respect to a fixed star, okay, is sidereal day, is called as sidereal day. आता सोलर डे आणि सिडेरियल डे मध्ये याच्यामध्ये डिफरन्स काय सांगतो तुम्हाला. सपोज हा एक स्टार आहे, हा फिक्स्ड स्टार आहे, म्हणजे अजिबात हलत नाही, जागचा अजिबात हलत नाही. ओके, सो दिस इज अ फिक्स्ड स्टार अँड सपोज दिस इज अर्थ, विच इज रोटेटिंग अबाउट इट ओन ऍक्सिस. ओके, आणि त्याचबरोबर इथं एक सन देखील आहे, इथं सन, आपला सन आहे. आता सन जो आहे तो फिक्स्ड नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. सन जो आहे तो आपल्या पोझिशनला फिक्स्ड नाहीये, तो कंटिन्युअसली काय करतोय, तो देखील फिरतोय, लक्षात घ्या. तो स्वतःभोवती पण फिरतोय आणि आपली पोझिशन पण थोडी चेंज करतोय. तो आपल्या जागेला फिक्स्ड नाहीये, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, समजा अर्थचं एक रोटेशन पूर्ण होईपर्यंत सन इथून समजा थोडासा इथं आलेला असेल तर काय होणार बघा. आपण काय करणार, सुरुवातीला इथं असताना टाइम मेजर करायला चालू करणार. आपण सपोज इथं आहे, आता सनकडे बघणार आणि क्लॉक चालू करणार, आणि परत फिरून परत आपल्याला ज्यावेळी सन दिसणार ना, त्यावेळी सन फिक्स्ड नाहीये त्याच्या पोझिशनला, थोडासा पुढे गेलेला असणार सन. आणि त्याच्यामुळे काय करणार आहे, आपण एक रिव्होल्युशन पेक्षा थोडंसं जास्त टाइम मेजर करणार. म्हणजे वन सोलर डे मध्ये काय करतोय आपण, अर्थचं एका रिव्होल्युशन पेक्षा थोडंसं जास्त रिव्होल्युशन मेजर करतोय, कारण सन आपल्या पोझिशनला फिक्स्ड नाहीये. फिक्स्ड नाही म्हणजे काय, तो फास्ट फिरत नाहीये, लक्षात घ्या. ओके, तो एकदम स्लोली थोडा डिस्टन्स काय होत असतो, पुढे सरकत असतो, आपल्या पोझिशनला फिक्स्ड नाहीये तो. खरा डे म्हणजे कुठला असणार आहे, सिडेरियल डे हा खरा डे असणार आहे ऍक्च्युली. कारण बरोबर एक रिव्होल्युशन झालंय का नाही आपण कसं मेजर करणार, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी रेफरन्स घ्यावा लागेल ना, रिव्होल्युशन पूर्ण झालंय का नाही. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा उभे आहात आणि तुमचं एक रिव्होल्युशन पूर्ण करायचं आहे, तर तुम्ही काय करणार,
सुरुवातीला काहीतरी तुम्ही रेफरन्स धरणार, तुमच्या समोर काहीतरी रेफरन्स पॉइंट धरायला पाहिजे. तुम्ही एक रिव्हॉल्युशन बरोबर फिरणार आणि बरोबर त्या पॉइंटकडे बघणार, त्यावेळी तुमचं एक रिव्हॉल्युशन पूर्ण होणार ना. फिरून ज्यावेळी परत तुमचं फेस बरोबर त्या डायरेक्शन येणार, त्यावेळी एक्झॅक्टली एक रिव्हॉल्युशन पूर्ण झाला असं म्हणणार. परंतु तो रेफरन्स पॉइंट हालत असेल, जरासा पुढे जात असेल, तर काय होणार, एका रिव्हॉल्युशन पेक्षा थोडंसं तुम्ही जास्त फिरणार. ओके, मग सोलर डे मध्ये काय होते लक्षात घ्या, सन फिक्स्ड नाहीये आपल्या पोझिशनला, तो थोडा 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 पुढे सरका लागलाय. त्याच्यामुळं सोलर डे म्हणजे काय होणार, अर्थचं एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन आणखी थोडंसं रिव्हॉल्युशन येणार, त्याला सोलर डे म्हटलं जातं. आणि साईड रियल डे जे आहे ना, तो स्टार फिक्स्ड आहे आणि त्याच्यामुळं एक्झॅक्ट अर्थचं वन रिव्हॉल्युशन म्हणजे साईड रियल डे असणार आहे. लक्षात येत आहे. आता साईड रियल डे जो आहे ना, तो थोडासा काय असतो, कमी असतो. साईड रियल डे इज स्लाइटली लेस दॅन द सोलर डे, हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. सिडेरियल डे, सॉरी, साईड रियल डे नव्हे, सिडेरियल डे इज स्लाइटली लेस दॅन सोलर डे. याच्यामध्ये कुणाला डाऊट आहे का विचारा, सिडेरियल डे मध्ये. सिडेरियल डे, this is number 18, this is number 19. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज 5th युनिट, टाइम मेजरमेंटचा आणखी एक युनिट आहे, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज शेक. तर 1 शेक इज नथिंग बट 10⁻⁻8 सेकंड. 10⁻⁸ सेकंड हे देखील एक युनिट माहिती असणं आवश्यक आहे. 1 शेक म्हणजे किती टाइम असतो, 1 शेक म्हणजे 10⁻⁸ सेकंड. ऍक्च्युअली शेक म्हणजे काय असतं, व्हायब्रेशन असं म्हणू शकतो आपण, 1 शेक. त्याच्यानंतर लीप इयर, तर तुम्हाला माहिती आहे लीप इयर. लीप इयर मध्ये काय असतात, एक एक्स्ट्रा डे असतो, त्याच्यामुळे लीप इयर म्हणजे काय असणार आहे, 366 डेज असणार आहे. लीप इयर म्हणजे काय असणार आहे, 365 ऐवजी 366 डेज. सो दीज आर द सम इम्पॉर्टंट युनिट्स ऑफ द टाइम मेजरमेंट. ओके, टाइम मेजरमेंट नंतर नेक्स्ट आपण बघणार आहे प्रेशर मेजरमेंटचे काही युनिट्स. प्रेशर मेजरमेंट्स हे काही युनिट्स जे आहेत ना, ते सुरुवातीपासूनच तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता प्रेशर मेजरमेंटचे काही युनिट्स बघूया. युनिट्स ऑफ प्रेशर मेजरमेंट. Units of pressure measurement. ऍक्च्युली 1 सिडेरियल डे हा ऍक्च्युली असणार आहे 24 आवर्सचा, एक्झॅक्टली 24 आवर्सचा. आणि 1 सोलर डे जो आहे ना, तो 24 आवर्स पेक्षा थोडासा जास्त असतो, हे लक्षात ठेवायचं. 1 सिडेरियल डे जो आहे ना, तो एक्झॅक्टली 24 आवर्सचा असणार. आणि साईड रियल डे, सॉरी, सोलर डे जो आहे ना, तो थोडासा त्याच्यापेक्षा जास्त असतो. म्हणजे ऍक्च्युली एक परफेक्ट रिव्हॉल्युशन म्हणजे एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन म्हणजे कुठला असणार आहे, सिडेरियल डे असणार आहे. आणि सोलर डे म्हणजे काय असणार आहे, एका रिव्हॉल्युशन पेक्षा थोडंसं जास्त असणार आहे.
युनिट्स ऑफ प्रेशर मेजरमेंट. तर त्याच्यामध्ये युनिट ऑफ फर्स्ट प्रेशर मेजरमेंट मध्ये फर्स्ट कुठला आहे बघा, दॅट इज 1 ॲटमॉस्फिअर. 1 ॲटमॉस्फिअर हे एक प्रेशर मेजरमेंटचं युनिट आहे. ठीक आहे. तर 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती असतं, तर 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असतं. Hg म्हणजे काय, मर्क्युरी. 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी म्हणजे काय असतं, किंवा 76 सेंटीमीटर असं याला म्हणतो आपण. 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर असतं. ओके. आणि याची व्हॅल्यू जर काढली एक्झॅक्टली तर 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर येतं SI सिस्टीम मध्ये. ही व्हॅल्यू एक पाठ करावी लागेल तुम्हाला, फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये लागते ही. 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणजे किती असतं, 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशरचं SI सिस्टीम मध्ये युनिट काय असतं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. सेकंड युनिट इज 1 बार. 1 बार. तर 1 बार म्हणजे काय असतं, 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 1 बार. So this is the second unit. Third unit is 1 torr. 1 TOR. टॉरिसेली नावाचा एक सायंटिस्ट आहे, टॉरिसेली. ओके. आणि प्रेशर मेजरमेंट मध्ये टॉरिसेलीचं एक महत्वाचं योगदान आहे. आणि त्याच्यामुळे काय, टॉरिसेली या सायंटिस्टच्या नावे इथं प्रेशर मेजरमेंटला एक युनिट दिलेला आहे. त्याला काय म्हटलं जातं, 1 टॉर असं म्हटलं जातं. तर 1 टॉर म्हणजे काय असतं, 1 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. ओके. 1 मिलीमीटर ऑफ Hgचं जे प्रेशर असणार ना, त्याला 1 टॉर असं म्हटलं जातं. आणि 1 टॉर म्हणजे येतं 133.3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर येतं, 1 टॉर. ओके. सो बेसिकली हे प्रेशर मेजरमेंटचे 3 युनिट तुम्हाला माहिती पाहिजेत. 1 ॲटमॉस्फिअर, 1 बार आणि 1 टॉर. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणजे काय, जे आपल्यावर सध्या जे ऍक्ट होतंय, आपल्यावर सध्या जे एअरचं प्रेशर जे ऍक्ट होतंय ना, ते किती आहे, 1 ॲटमॉस्फिअर आहे एक्झॅक्टली. एअरचं प्रेशर आपल्या बॉडीवर सध्या किती ऍक्ट होतंय, 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याचबरोबर 1 बार युनिट देखील प्रेशर मेजरमेंटचं युनिट आहे, 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि 1 टॉर हे जनरली व्हॅक्युम प्रेशर मेजर करण्यासाठी वापरलं जातं, व्हॅक्युम प्रेशर. आणि ते किती असतं, 1 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. ओके. त्याच्यानंतर सम स्पेशल युनिट्स देखील बघूया. सम स्पेशल युनिट्स. सम स्पेशल युनिट्स. तर याच्यामध्ये 1 बार नावाचं एक युनिट आहे, 1 BARN, बार्न. आता 1 बार्न हे कशासाठी वापरलं जातं, न्यूक्लिअर क्रॉस सेक्शन मेजर करण्यासाठी. आणि हे किती असतं, 10⁻²8 10⁻² मीटर स्क्वेअर असतं. आणि कशासाठी वापरतात, टू मेजर न्यूक्लिअर क्रॉस सेक्शन. न्यूक्लिअर क्रॉस सेक्शन म्हणजे न्यूक्लियसचा एरिया जो आहे, न्यूक्लियसचा एरिया तो मेजर करण्यासाठी हे युनिट वापरतात, 1 बार्न. त्याच्यानंतर सेकंड आहे दॅट इज 1 पॉइज. 1 पॉइज. पॉइज हे व्हिस्कॉसिटी नावाची एक टर्म आहे, ती तुम्हाला पुढे स्टडी करायला मिळेल, व्हिस्कॉसिटी. तर व्हिस्कॉसिटी मेजरमेंटसाठी काय केलं जातं, 1 पॉइज हे युनिट वापरलं जातं, पॉइज. ओके. व्हिस्कॉसिटी मेजरमेंट. हे काही युनिट सुरुवातीलाच तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, फ्रॉम MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. 1 बार, 1 पॉइज किंवा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सॉरी, ते एनर्जी मेजरमेंटचं युनिट ऍक्च्युली, एनर्जी मेजरमेंट मध्ये टाकूया, किंवा घेऊया ते युनिट आता. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे कशासाठी आहे, एनर्जी मेजरमेंट युनिट आहे, एनर्जी मेजरमेंट युनिट. एनर्जी मेजर करण्यासाठी जनरली ॲटॉमिक आणि न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एनर्जी मेजरमेंटसाठी हे युनिट वापरतात.
आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती असतं माहिती आहे का? 1.6 इंटू 10⁻⁹ जूल असतं. आता हे युनिट सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे युनिट एवढे कसे लक्षात ठेवायचे वगैरे वगैरे, पण हे युनिट रिपीट केल्यानंतर हळूहळू लक्षात राहतात. कारण पुढे फिजिक्स जसं जसं पुढे जाईल तसं तुम्हाला हे युनिट हळूहळू तुमच्या समोर येणार आहेत. मग ते समोर येण्याच्या अगोदरच तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्हाला बरं पडेल थोडंसं. तर इलेक्ट्रॉन व्होल्ट हे एनर्जी मेजरमेंटचं युनिट आहे आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁹ जूल असतं. ओके, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले युनिट आहेत? 1 हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर माहित असेल तुम्हाला, 1 HP. हॉर्स पॉवर हे कशासाठी युनिट वापरतो? पॉवर मेजरमेंटसाठी. पॉवर मेजरमेंट. HP म्हणजे काय? हॉर्स पॉवर. जनरली तुम्ही मोटरची पॉवर ऐकली असेल, 1 HP, 2 HP, हाफ HP. तुमच्या घरची जी पाण्याची छोटीशी मोटर असते ती किती HP ची असते माहित आहे? आपल्या वॉटर टँक मध्ये पाणी चढवायला जी मोटर वापरतो ती किती HP ची असते? काय माहिती असेल तर सांगा. करेक्ट, ती हाफ HP ची असते, 0.5 HP. लक्षात घ्या. आणि 1 HP म्हणजे असतं 746 वॅट. ऍक्च्युली SI सिस्टम मध्ये पॉवरचं युनिट काय आहे? वॅट आहे. SI सिस्टम मध्ये पॉवर मेजरमेंटचं युनिट काय आहे? वॅट. तर 1 HP म्हणजे 746 वॅट. So this is the page number 20. Page number 20. So these are some special units that you should remember while studying the physics initially. तर या पद्धतीने काही स्पेशल युनिट आहेत. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट जो स्टडी करणार आहे, दॅट इज हाऊ टू मेजर लार्ज डिस्टन्स. त्याला काय म्हटलं जातं? पॅरलॅक्स मेथड असं म्हटलं जातं. तर पॅरलॅक्स मेथड आणि बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये 1 पॉइज म्हणजे किती हा एक डाऊट आहे. तर 1 पॉइज ऍक्च्युली ते फ्लुइड मेकॅनिक्स नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळेल. म्हणजे एक्झॅक्टली 1 पॉइज म्हणजे नेमकं काय असतं आणि 1 पॉइज किती असतं. तर आता जस्ट व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी व्हॅल्यू देतो. 1 पॉइज म्हणजे 0.1 पास्कल सेकंद असतं. पास्कल सेकंद, 0.1 पास्कल सेकंद हे SI सिस्टम मधलं युनिट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे.